हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम श्रद्धाज न्यू ब्लॉग. तर आज मी निघाले आहे माझ्या फॅमिलीसोबत फिरायला. तर दापोली साईडला निघाले, तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. हे सॉन्ग लावल्यामुळे बाकीची पोरं बघा कशी बसले सगळे. सगळ्यांना भूक लागलेली, त्यामुळे घरून भेळ आणलेली ते खायची चालली आहे सगळ्यांची. आमच्या सगळ्यांच्या झोपा लागल्या होत्या आणि एकदम छान मस्त झोप झालेली आहे. आणि आत्ता आम्ही वरंदा घाट आहे ना तिथं पोहोचलो आहोत. तर व्ह्यू खूप छान आहे, इथून बघू शकताय तुम्ही. खूप मस्त वाटते इथं. मस्त लोकेशन असल्यामुळे सगळ्यांचं फोटो काढायचं चाललंय. फोटो वगैरे काढून झाल्यावर सगळ्यांनी इथे एक छोटंसं हॉटेल आहे, तिथं खूप छान नाश्ता भेटतो, भजी वगैरे, तर ते घेतलेले आहे. आत्ता आपली सवारी निघाली आहे शिवतर घळकडे. तिथं रामदास स्वामींनी ग्रंथ लिहिला होता. तर तिथे जाताना एक अरुंद रोड आहे, त्यामुळे गाडी एकदम स्लो चालवायला लागते. पण तिथं त्याला एकदम अशी सगळे पूर्ण झाड दिसले ह्याचे करवंदाचे, त्यामुळे त्यांनी गाडी लगेच थांबवली. बघू शकते हे सगळ्यांनी लगेच करवंद तोडायला सुरुवात केली. साली समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी आले आणि त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला होता. खूप मस्त आहे. या ठिकाणी पहिल्यांदा तर सगळ्यांना प्रसाद भेटणार आहे, त्यानंतर मग आपण जी गुफा वगैरे आहे ती बघायला जाणार. ठिकाणी देणगी करायची आहे. मग सगळ्यांनी थोडी थोडी काय असेल ते देणगी केलेली आहे. अनु
फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहोत. मुरुड या ठिकाणी पोहोचलो. दापोलीमध्ये आहे ते. मुरुड बीच बघायला जाणार आहोत. आत्ता आम्ही सगळेजण हॉटेलला जे बुक केले तिथं जाणार आहे. तिथं चेंज वगैरे करणार आहे कपडे हे, आणि त्यानंतर मग बीचवर जाणार आहे. लेट्स गो. या ठिकाणी एक खूप मोठा जोक झाला. ह्यांना सगळ्यांना बाहेर घ्यायचंच राहिले. आवरून सगळ्यात पहिल्यांदा जेवण करायला बसलेत हे सगळेजण. जेवण करायचं मग आपण बीचवर जायचं. इथं फर्स्ट आल्यानंतर सगळ्यांचे फोटो झालेत फोटोज काढायला, आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते. एकदम छान मस्त वाटते. सगळेजण पोहायला गेलेत. फक्त मोठ्या एकटीच इथं बॅगवर लक्ष ठेवते. बघू शकताय तुम्ही. एकदम मस्त व्ह्यू आहे. बॅक साईडला पण खूप भारी व्ह्यू आहे, आणि इकडे तर खूप भारीच आहे. स्विमिंग झाल्यानंतर सगळेजण आम्ही आता परत हॉटेलला निघालो आहोत, आणि मग तिथे जाऊन आवरणार आहोत. सगळेजण फ्रेश झालेले आहेत आणि आता नाश्ता करत आहेत. खूप छान वाटते. आता आम्ही सगळेजण समुद्रातून आलेले आता खूप एन्जॉय केला, आणि आता आम्ही सगळेजण बसलेलो आहे. सगळ्यांचा चहा नाश्ता झालेला आहे, आणि सगळी मुलं वगैरे खेळत आहेत तिथे, आणि खूप छान वाटते. रिलॅक्स बसलेले जरा आम्ही आता आमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे झाले, आणि बाकी सगळेजण झोपायला गेलेत, आणि आम्ही 6 जण आहोत की आम्ही समुद्राकडे निघालो आहोत. गुपचूप निघाले, कोणालाच माहीत नाही आहे. बघूयात आम्ही काय काय मज्जा करताय. सगळ्यांची पेप्सी पार्टी सुरू झालेली आहे. ॲक्च्युली इथं नाईटमुळं काहीच दिसत नाही आहे, पण ह्या ज्या लाईट दिसत आहेत ना, ते सगळं असं वाटेल की गाव आहे कोणतं तरी, बट ते ॲक्च्युली गाव नसून ज्या होडी किंवा बोट असतात ना त्याच्या लाईट लागल्या आहेत. किती सुंदर दिसत आहे ना. रिअलमध्ये खूप सुंदर दिसते. आत्ता कॅमेऱ्यात एवढं छान नाही दिसत आहे, पण रिअलमध्ये खूप भारी वाटते. सगळ्यांना गुड नाईट करून हा ब्लॉग मी इथंच एंड करते. पार्ट 2 बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.